आता बघूयात आगामी निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी तर ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे अजितदादा आणि पवारांचा फोटो। राजकीय वर्तुळात यामुळे चर्चांना उधाण। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती। बार्शी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंची टीका। अनैसर्गिक युती कधी अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत। लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का तर उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटातनं भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी तर एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटात तर पंचायत समितीच्या 15 गणात उमेदवार उभे। मुंबईत अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात आता गुन्हे दाखल तर मलबार हिल आणि पेडर रोड परिसरात पालिकेची कठोर कारवाई। 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये तणाव कायम तर यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा। सूत्रांची माहिती, अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंत हे अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत देत असल्याची चर्चा। पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार। मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस, त्यामुळे आता या ठिकाणी कोणाची माघार समोर येते हे पाहणं महत्त्वाचं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश। साताऱ्यामध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवाराची उच्च न्यायालयात धाव तर कराड सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार सागर शिवदास यांना 3 आपत्ती असताना सुद्धा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप। आता बघूया जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी तर पंचायत समितीमध्ये एकूण 5 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपची बिनविरोध विजयाची ही मालिका अजूनही कायम। सोलापुरात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपात प्रवेश। काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटात भाजपची ताकद वाढली। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवाराची प्रचार सभा तर जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजप सत्ता गरजेची असल्याचं भोसलेंचं वक्तव्य। भाजपचे काटील आखेवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार विलास वाघमोडेंकडून प्रचाराचा शुभारंभ, प्रचाराला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद। महायुतीकडून हातकणंगले शिरोळ या तालुक्यामध्ये प्रचाराला सुरुवात तर महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। कोल्हापुरात महायुतीचा झेंडा फडकणार, आजी माजी आमदारांनी व्यक्त केला विश्वास। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का, 30 वर्षांहून अधिक काळच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली। पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात। कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का तर उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटातनं भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। पुण्यातील भोरमधल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीतनं 3 उमेदवारांची माघार, 100 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात। परभणी आतापर्यंत मध्ये या ठिकाणी 10 उमेदवारांकडून अर्ज मागे तर अनेक गटांमधील निवडणूक समीकरण बदलण्यास सुरुवात। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ओशिवरा परिसरात गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खान ताब्यात तर कमाल खाननं स्वतः परवाना असलेल्या बंदुकीतनं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनातनं निशाणा, महाराष्ट्रात बलात्कारी आणि गुन्हेगार मोकाट सुटलेत। खुनी बलात्कारांना राज्यात कायद्याची भीती राहिलेली नाही, सामनातनं सरकारवर हल्लाबोल। तुरुंगात असताना सुद्धा सोनम वांगचुक यांचे नवनवीन प्रयोग सुरूच तर जोधपूर जेलमध्ये उन्हाळ्यात बॅरॅक थंड कसे ठेवावे याचा शोध सध्या सोनम वांगचुक करतात तर लडाखमधील आंदोलनामुळे वांगचुक यांच्यावर NSA अंतर्गत गुन्हा दाखल।
कर्नाटकच्या चोरला घाटामध्ये 400 कोटींच्या कथित कंटेनरची लूट, तर राजस्थानमधील विराट गांधीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मुख्य संशयित मोठा व्यावसायिक मात्र फरार, त्याचा शोध सुरू. पुणे महापालिकेची जलसंपदा विभागाची 953 कोटींची नोटीस, तर नियमबाह्य पाणी वापर पाणीपट्टी संदर्भात जलसंपदा विभागाची ही नोटीस. 953 कोटी थकवल्यानं जलसंपदा विभागानं नोटीस बजावली आहे. लाडकी बहिणीच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी आता हेल्पलाईन, तर योजनेशी संबंधित इतर सुद्धा तक्रारी, शंकांचं फोन कॉलवर निवारण होणार. लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवर तांत्रिक मदत.